नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 7 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम पाठीमागच्या 24 तासामध्ये राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला आणि झालेल्या पावसाचा आपण विचार जर केला तर IMDच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, लोणावळा, पुणे पश्चिम असेल, याचबरोबर साताराचा उत्तरेचा भाग असेल आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याच ज्या ठिकाणी पिवळा कलरचे डॉट दिसत आहेत त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. तसेच सांगली असेल, कोल्हापूर असेल, साताऱ्याचा बहुतांश पूर्व भाग असेल व मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा काही ठिकाणीही आपल्याला हलक्या, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेडचा काही एक दुसऱ्या स्वरूपात, धाराचा विषय एक दुसऱ्या स्वरूपात, सोलापूरचा उत्तर सोलापूर असेल, याचबरोबर म्हाडा, करमाळाच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही ठराविक ठिकाणापुरताच पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. सांगली जिल्ह्याचा असेल, शिराळा असेल, वाळवा, तासगाव, मिरजचा काय भाग असेल, कोठेमांकाचा काय भाग असेल, या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. संततधार स्वरूपात पाऊस ठिकाणी पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त जालना असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी, हिंगोली, नांदेडचा दक्षिण भाग असेल, लातूरचा काही भाग असेल, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला नाही. याचबरोबर संपूर्ण विदर्भातील बहुतांश असे काही ठिकाणी आहेत की जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला संततधार, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याच्यामध्ये भंडारा, गोंदियाचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाठीमागच्या 24 तासामध्ये पाहायला मिळाला. याचबरोबर आता सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं, सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, भारतात बहुतांश संपूर्ण भाग आहे. याच्यामध्ये संपूर्ण अरबी समुद्राचा जो उत्तरेचा भाग असेल, गुजरातचा बहुतांश भाग, राजस्थानचा भाग असेल, याचबरोबर महाराष्ट्राचा संपूर्ण भाग आहे. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि गोवापर्यंत म्हणजे कोकण किनारपट्टी असेल, मुंबई असेल, याचबरोबर विदर्भाचा पूर्व भाग, या भागामध्ये आपल्याला ढगांची दाटी दिसून येते. या 3D ॲनिमेशन जर पाहिलं बहुतांश ठिकाणी ढग पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, पाकिस्तानचा जो उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळतं. हे अतिउंचावर सर्क्युलेशन आहे. यात तसेच जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाव क्षेत्र तयार झालं होतं त्याचा डिप्रेशन आणि वेल मार्क लो प्रेशर एरिया झाल्यामुळे हे सध्या मध्य प्रदेशच्या वरती सध्या फिरत आहे. याचबरोबर एक शेअर झोन ही या सर्क्युलेशनपासून ते गुजरातचा उत्तर भाग असेल, या महाराष्ट्राचा उत्तर भाग असेल या ठिकाणी तयार झाले आणि मुंबईचा उत्तरेचा भाग असेल आणि अरबी समुद्र या ठिकाणी एक चक्रकार वाऱ्याची जी स्थिती आहे. तर या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीमुळे मुंबई, ठाणे, पालघर, याचबरोबर रायगड असेल, रत्नागिरीचा उत्तर भाग असेल, पुणे असेल, नाशिकचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्येही राज्याचा जो उत्तर भाग असेल या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणाने पाऊस पाहायला मिळेल. पूर परिस्थिती निर्माण होण्याचीही दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आज संध्याकाळचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिला आणि आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला, पालघरचा संपूर्ण जिल्हा असेल, मुंबई, ठाणे, पालघर, याचबरोबर रायगड असेल, पुणेचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा अकोले, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, साताराचा बहुतांश पश्चिम संपूर्ण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाचे ढग अतिशय जास्त आहेत. या ठिकाणी जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी आणि रायगडचा, सिंधुदुर्गचा, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस. मात्र रत्नागिरीपासून उत्तरेचा जर पाहिला तर त्या ठिकाणी मात्र अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये पुणे असेल, साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग, वाई, महाबळेश्वर असेल, शिरवळ असेल, खेड असेल, चिपळूण असेल, दापोली असेल, मंडणगड असेल, या ठिकाणीही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे. याचबरोबर पुणे, लोणावळामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. भरपूर अशा ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाणी साठलेलं पाहायला मिळालं. याचबरोबर पुणे आणि मुंबई जी वाहतूक सेवा आहे ST महामंडळाची वगैरे तीही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. काही काळासाठी वाहतूक ही बंद झाली कारण घाटामध्ये दरडी कोसळण्याचे दुष्परिणाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईमध्येही बहुतांश ठिकाणी पाणी साठलं, जे समुद्राला भरती आली होती त्या भरतीच्या प्रभावामुळेही पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचं आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याचा बहुतांश जो पश्चिम भाग असेल आणि उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम येणाऱ्या 24 तासाच्या मॅपनुसार जर पाहिलं
कोकणाकडून जर पाहिलं, कोकणातील वसई असेल, उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये पेठ असेल, सरगणा असेल, या ठिकाणी हे ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणजे अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्याचा कळवण असेल, सटाणा, चांदवड, निफाड, इगतपुरी, नाशिक तालुका या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर असेल, निफाड असेल, या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. धुळे जिल्ह्याचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, धुळे तालुका, साक्री तालुका, या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा जर पाहिला, जो पश्चिम बाजू असेल, त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धुळ्याचा उत्तरेचा भाग, शिंदखेडा, शिवपूर आणि जळगावचा बहुतांश संपूर्ण जिल्हा यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणं असे असते त्याच्यामध्ये भुसावळ असेल, जामनेर असेल, जो अतिपूर्व भाग असेल, त्या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोकणाकडून जर पाहिलं, पालघर याच्यामध्ये वाडा असेल, वसई असेल, मुंबई शहर, उपनगर, तसेच ठाणे जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, रायगडचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, याच्यानं रोहा, अलिबाग, पेण, खालापूर, पालीचा भाग या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. मात्र ठाण्याचा उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, मुरबाड या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर मंडणगड असेल, तसेच माजलगाव असेल, दापोली, पोलादपूर, तसेच पुणे जिल्ह्याचा भोर असेल, पौंड असेल, पुणे शहर असेल, या ठिकाणीही येणाऱ्या 24 तासामध्ये मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल. तसेच रत्नागिरी जिल्हा संपूर्ण, सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण, या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा मात्र जत तालुक्याचा आणि कवठे महांकाळ तालुक्याचा या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र संपूर्ण राज्यामध्ये जो पश्चिम भाग असेल, त्या ठिकाणी वाऱ्याचे जो स्पीड असेल अतिशय जास्त पाहायला मिळणार आहे. 60 ते 70 किलोमीटर प्रति तास वारं हे अरबी समुद्रामधून राज्यामध्ये दाखल होतं आहे, जो घाटमाथ्यावरती लागेल. याच्याचबरोबर जो सदन एरिया असेल, म्हणजे सपाटीचा भाग असेल, त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घरांचं नुकसान, याचबरोबर पत्र्याचे शेड असतील, झाडांचं नुकसान काही ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. कारण की अरबी समुद्रातून जे वारं वाहत आहे, कारण त्या ठिकाणी सर्क्युलेशन आहे, म्हणजेच वेल मार्क लो प्रेशर एरिया आहे, त्या ठिकाणी वारं वाहत आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पूर्व भागामध्ये आटपाडी असेल, कवठे महांकाळ असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच खानापूर, वाळवा, पलूस, तासगाव, मिरज, आष्टा या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस, संततधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक दुसरा स्वरूपाचा असेल, त्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर वाळव्याचा पश्चिम भाग, शिराळा तालुका संपूर्ण जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याचा शिरवळ, वाई, पाटण, महाबळेश्वर या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर फलटण असेल, कोरेगाव, कराड, वडूज जोरदार स्वरूपाचा, दहीवडी असेल, वरूचा पूर्व भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. हलक्या स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. तसेच माळशिरस असेल, म्हाडा, बार्शी, सोलापूरचा उत्तर भाग असेल, म्हणजे उत्तर सोलापूर असेल, मोहोळचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. करमाळ्याचा तालुका असेल, या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल, त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. म्हणजे वडगाव, लोणावळा, खंडाळा, जुन्नर, पुणे शहर असेल, शिरूर असेल, याचबरोबर बारामती, इंदापूर, से सासवडचा भाग असेल, या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतही पाहायला मिळणार आहे. याचबरोबर अहिल्यानगरचाही संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये खास करून अकोले, पारनेर, नगर, श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये ही मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. संगमनेरचा उत्तर भाग असेल, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी आपल्याला काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा आहे, याच्यामध्ये हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये गंगापूर, वैजापूर, याचबरोबर कन्नड, सिल्लोड, तसेच पैठणचा विचार केला, पैठणमध्ये मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच जालनाचा संपूर्ण जिल्हा, परभणीचा बहुधा उत्तर भाग असेल, हिंगोली संपूर्ण जिल्हा, नांदेड, लातूर, धाराशिवचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, या भागावर जर विचार केला तर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे.
पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस याही ठिकाणी काही पर्टिक्युलर लोकेशन असते त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बीडचा पाटोदा, आष्टी, जामखेड जोरदार स्वरूपाचा पाऊस, तसेच केज, अंबेजोगाई, माजलगाव, गेवराई या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच विदर्भाचा आपण जर विचार केला, विदर्भातील वर्धा, कारंजा, याचबरोबर देवळकी, चंद्रपूर, यवतमाळचा उत्तर भाग, बाभुळगाव, तसेच अमरावतीचा चांदूर रेल्वे, तिवसा आणि नागपूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची काही ठिकाणी असेल. याचबरोबर अमरावतीचा दक्षिण भाग असेल, वाशिमचा पूर्व भाग असेल आणि यवतमाळचा पश्चिम भाग या भागामध्येही आपल्याला तुरळक काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता, मात्र वारं या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये राहू शकतं. याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल, धरणी व चिखलदरा या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर उद्या राज्याच्या संपूर्ण भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, कोकणाचा भाग असेल आणि विदर्भामध्येही काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर IMDच्या म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं, पालघर असेल, नाशिकचा पश्चिम भाग, याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग असेल आणि रायगड या ठिकाणी रेड अलर्ट आहे, म्हणजे अतिवृष्टी सदृश्य, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई, ठाणे, नाशिक पूर्व भाग असेल, अकोला आणि अमरावती, सातारा पश्चिम आणि रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले. या ठिकाणी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, पुणेचा पूर्व भाग, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा असेल, वाशिम आणि वर्धा या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये येलो अलर्ट आहे. या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळमध्ये लाईटनिंग, थंडोस्ट्रीमच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर इतर जिल्ह्यांचा विचार केला म्हणजे नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असेल, याचबरोबर मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर पूर्व असेल, सांगली, सातारा पूर्व आणि सोलापूर या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही, मात्र ह्याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हा जो पाऊस असेल तो येणाऱ्या 2 ते 3 दिवस आहे. त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 9 ते 10 तारखेनंतर पावसामध्ये कमी येणार आहे, कारण की जो लो प्रेशर या बंगालच्या उपसागरात तयार झाला तो आता उत्तर भारतामध्ये सरकणार आहे आणि येणाऱ्या 16 ते 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता फार कमी आहे. 16 किंवा 17 तारखेला अजून एक लो प्रेशर एरिया बंगालच्या उपसागरात तयार होईल, त्यानंतर परत एकदा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. मात्र हा जो पाऊस असेल या पावसाचे तुम्ही सावधान राहा. काम असेल तरच घराबाहेर तुम्ही शक्यतो पडा, अन्यथा मात्र घरामध्ये राहा. याचबरोबर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेणे आवश्यक आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.